अजून तरी सगळ्या अर्थसंकल्पाचा अभ्यास करता असं दिसतं की महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच आलेलं नाही आहे आणि ज्या घोषणा फक्त प्रपोज 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 असं आहे, प्रत्यक्षात सुरू काहीच नाही आहे. नुसतं प्रपोज प्रपोज असा अर्थ आहे. मागच्या वेळेस 70 त्यांनी जाहीर केलं होतं 2 वर्षापूर्वी, त्याचं काय झालं? आता किसान क्रेडिट कार्ड कोणालाच मिळत नसताना त्याचं क्षमता वाढवली, त्याची कॅपॅसिटी वाढवली असं सगळं डिक्लेअर केलं जातं आहे. काही औषधावरची ड्युटी कमी केली हे एक आहे सत्य, परंतु ओव्हरऑल अजून महाराष्ट्र म्हणून तरी या महाराष्ट्राला काही मिळालं नाही अशा प्रकारची स्थिती आहे. एकूण युरिया उत्पादन असतील किंवा स्वयंपूर्ण युरिया पुरवठा आणखी वाढवण्यासंदर्भात 12 लाख मेट्रिक टन क्षमताचा प्लांट उभारला जाणार असं देखील म्हणण्यात आलेलं आहे. तर 1 लाख रोजगारासंदर्भात देखील गोष्टी केलेल्या आहेत. मला असं वाटतं असं प्लांट उभा करणं ही घोषणा, मी सांगतो काय प्रपोज आहे. आताची जी काय स्थिती आहे, आताचे जे या हिंदुस्थानातले जे प्रकल्प आहेत त्याची कॅपॅसिटी वाढवणं, त्याचं सगळं त्याला प्रोत्साहन देणं, याच्यासाठी सुद्धा काही व्हायला पाहिजे. आता 12 करणार तुम्ही, होणार कधी हा प्रश्न आहे. जोपर्यंत हे 12 होईल तोपर्यंत आणखी 24ची गरज पडेल, अशा प्रकारची स्थिती निर्माण होईल. आरोग्य विभागात आपण पाहिलं तर मेडिकल कॉलेजेस असतील किंवा या इतर गोष्टींबाबत देखील अनेक घोषणा करण्यात आलेल्या आहेत. त्याकडे कसं पाहताय? घोषणा ऐकल्या, जागा वाढवल्या वगैरे वगैरे सगळ्या ऐकल्या, पण इन्फ्रास्ट्रक्चर तर पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर तर पाहिजे. त्या ठिकाणी जागा वाढवल्या मान्य आहे सगळ्या, परंतु इन्फ्रास्ट्रक्चरच उपलब्ध नाही. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा अनेक वैद्यकीय महाविद्यालयाला परमिशन दिली, परंतु कोणत्याही प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर अजूनही उपलब्ध नाही आहे. मी सांगतो ना की आरोग्य विषयामध्ये काही औषधावरची ड्युटी ही हटवणं हे थोडंसं एक दिलासादायक सर्वसामान्य माणसासाठी आहे, एवढं नक्की. शिक्षणासंदर्भात महत्वाच्या काही घोषणा केलेल्या आहेत, त्याकडे कसं पाहताय? हे पण नवीन शैक्षणिक धोरण अजून त्याचीच अंमलबजावणी नाही आहे. केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केलं आहे, त्याचीच अंमलबजावणी अजून कुठंच झालेली नाही. थोडी बहुत महाराष्ट्रात आता तसे प्रयत्न होत आहेत, परंतु ओव्हरऑल या सगळ्या गोष्टी घोषणापुरत्याच मर्यादित राहता कामा नये. जर आपण पाहिलं तर तूर असेल किंवा उडीद डाळ असेल, या संदर्भासाठी आता विशेष अभियान देखील करणार आहेत 6 वर्षांकरिता. महाराष्ट्रासाठी खरं तर महत्वाचं आहे, डाळीचे भाव म्हणतात, त्यासाठी विशेष अभियान राबवलं जाणार आहे. काय अभियान राबवणार? आता सोयाबीन खरेदी होते, याला ठेवायला गोडाऊन नाही नाफेडकडं, राज्य सरकारकडे. बारदाना मिळायची स्थिती नाही, अजून ते आपण शोधतोय. आणि ह्या नवीन काय प्रयोग करणार, नवीन घोषणा करणार, याला काय अर्थ आहे? 200 डे केअर कॅन्सर केंद्र उघडली जाणार आहेत. भारतातलं कॅन्सरचं प्रमाण लक्षात घेता एक महत्वाचा निर्णय हा घेतण्यात आलेला आहे. निर्णय चांगला आहे ना, पण तो लवकरात लवकर झाला पाहिजे. जे आता कॅन्सरचे वेगवेगळे सेंटर्स स्थापन झालेले आहे, हॉस्पिटल्स आहे, तिथं काय स्थिती? आता कॅन्सरमध्ये नवनवीन शोध लागलेले आहे. मला वाटतं त्याच्यानुसार आता करणार का, ते केलं पाहिजे, ही पण आवश्यकता आहे. जलजीवन मिशन 2028 पर्यंत त्याला देखील मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर 1.7 कोटी शेतकऱ्यांना देखील त्याचा कृषी याच्यात मिळणार आहे, त्यांना म्हणजे फायदा मिळणार आहे. तेव्हा जलजीवन मिशन पूर्ण देशव्यापी योजना, राज्य सरकार केंद्र सरकारची खरंच चांगली योजना आहे, परंतु त्याची अंमलबजावणी होते का? आज कित्येक ठिकाणी जलजीवन मिशनमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचार एक पार्ट वेगळा, परंतु सक्षम तांत्रिक यंत्रणा एकाच वेळेस सगळ्या देशात काम सुरू झाल्यामुळं तांत्रिक यंत्रणाच नीट उपलब्ध नाही आहे. त्यामुळे कित्येक यंत्रणा ज्याच्या वर्षभर 6 महिन्याची मुदत होते 4-4 वर्ष काम होत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. त्यामुळे मुदत वाढवली चांगलं झालं, परंतु याचा सगळा दर्जा, याचं सगळं काम हे नीटनेटकं व्हायला पाहिजे. याच्यासाठी एक यंत्रणा आवश्यक आहे. आत्ताच्या घडीला जलजीवन मिशन म्हणजे एक भ्रष्टाचाराचं कुरण ठरलेलं आहे. दानवे साहेब, महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, ते म्हणजे जे क्रेडिट कार्ड केसीसी कर्जाची जी मर्यादा 3 लाखावरून 5 लाख करण्यात आलेली आहे, कुठेतरी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ही बाब दिसते. ही योजना फक्त महाराष्ट्रासाठी नाही, देशासाठी आहे. किसान क्रेडिट कार्डच्या मोठ्या मोठ्या जाहिराती आहे, पण आम्ही गावागावात जातो तर कोणाकडे किसान क्रेडिट कार्ड आहे विचारलं तर एकही शेतकरी उभा राहत नाही की माझ्याकडे किसान क्रेडिट कार्ड आहे. आता यांनी 6 कोटी 7 कोटी दिल्याची घोषणा केली, पण कुठे दिली, कोणत्या राज्यात दिली, याचं स्पष्टीकरण होण्याची गरज आहे असं मला वाटतं. थँक्यू. बिहारमध्ये निवडणूक आहे, उत्तर प्रदेशच्याही लवकर येतील, परंतु त्याच्यामुळं बिहारमध्ये योजनांची खैरात, घोषणांची खैरात या सरकारने केली, परंतु जे महाराष्ट्र मोठ्या प्रमाणावर GSTत सगळ्यात जास्त वाटा आहे, या महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही आलेलं नाही, ही सत्यता आहे.
खरं तर बाकीच्या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केंद्राकडे जाऊन केंद्रावर दाब दबाव टाकून राज्यासाठी पॅकेज आणतात. आपले लोक गद्दारी करून गेलेले लोक आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी तर खरं तर या राज्यासाठी काही स्पेशल दबाव टाकून काही गोष्टी आणण्याची आवश्यकता होती, परंतु सपशेल त्याच्यात ते अपयशी ठरलेले. केंद्रातलं जे सरकार आहे हे कुठेतरी बिहारच्या काडीला टेकून असल्यामुळे बिहारवरती जरा जास्त प्रेम असल्याचं बिहारची काठीवर तर आहे, परंतु त्यांनाही निवडणुका तिथं जिंकायच्या म्हणून जास्तीत जास्त बजेट बिहारमध्ये दिलेलं दिसतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.